तर नेक्स्ट जी टेस्ट आहे ती आहे अब्रॅशन टेस्ट. अब्रॅशन टेस्ट ॲग्रिगेटच्या ज्या आपण टेस्ट घेतो त्याच्यामध्ये 3 नंबरची टेस्ट आहे अब्रॅशन टेस्ट. आता अब्रॅशन टेस्ट म्हणजे काय आणि ती कशासाठी कॅरी आउट केली जाते किंवा त्याचा एम विचारलं जाऊ शकतं आपल्या एक्झाम्समध्ये. तर इथे बघा आपल्या WRD JEEला पण हा क्वेश्चन विचारलेला आहे या मेथडवरती. तर अब्रॅशन टेस्ट जी आहे त्याच्यामध्ये काय डिटरमाइन केलं जातं, तर टू डिटरमाइन द हार्डनेस और अब्रॅशन रेजिस्टन्स ऑफ ॲग्रिगेट. ऑप्शनमध्ये हार्डनेस किंवा अब्रॅशन रेजिस्टन्स हे ऑप्शन असू शकतात. हार्डनेस किंवा अब्रॅशन रेजिस्टन्स ऑफ ॲग्रिगेट. नेक्स्ट बघा, आता थोडक्यात हे जर एक्सप्लेन करायचं झालं तर अब्रॅशन टेस्टसाठी लॉस एंजलस नावाचं इक्विपमेंट यूज केलं जातं. त्याची डायग्राम अशी आहे. तर याच्यामध्ये काय केलं जातं, ॲग्रिगेट जे आहे त्याची रबिंग टेस्ट घेतली जाते आणि त्या रबिंग टेस्ट म्हणजे रबिंग ॲक्शन जे आहे ॲग्रिगेट आणि त्याच्यामध्ये जे स्टीलचे बॉल किंवा कास्ट आयर्नचे बॉल यूज केले जातात त्याच्यामध्ये रबिंग ॲक्शन होते आणि त्याच्यानंतर जे उरलेलं मटेरियल आहे ते सेविंग करून त्याची फायनल ॲब्रॅशन टेस्ट घेतली जाते. हे त्याची थोडक्यात प्रोसिजर झाली. पण आपण त्याचे काही इम्पॉर्टंट पॉईंट बघणार आहे जे एक्झामला येऊ शकतात. जसं की ही जी टेस्ट आहे ती लॉस एंजेलस ॲब्रॅशन टेस्ट म्हणून ओळखली जाते. लॉस एंजेलस ॲब्रॅशन टेस्ट. आणि याच्यामध्ये बघा नेक्स्ट याच्यामध्ये जे बॉल यूज केलेले आहेत आता त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट हा जो आहे तक्ता तो इम्पॉर्टंट आहे. आता याच्यामध्ये रोटेशन स्पीड किती असतं या लॉस एंजेलस ॲपॅरेटसचं, तर याच्यामध्ये हा जो ड्रम असतो त्याचं रोटेशन स्पीड जे आहे ते 30 ते 33 RPM एवढं असतं आणि जवळजवळ 500 ते 1000 एवढे रोटेशन दिले जातात ॲग्रिगेटला. त्याच्यानंतर याच्यामध्ये बघा ॲब्रेसिव्ह चार्ज म्हणजे त्याच्यामध्ये रबिंग ॲक्शन होण्यासाठी जो चार्ज यूज केला जातो म्हणजे स्टील बॉल यूज केले जातात किंवा कास्ट आयर्न बॉल यूज केले जातात. याच्यावर सुद्धा क्वेश्चन बनू शकतो की ते ॲब्रेसिव्ह चार्ज म्हणून काय यूज केलं जातं आणि त्याचे डायमीटर काय आहे किंवा वेट काय आहे. तर ते जे बॉल असणार आहे त्याचे डायमीटर असणार आहे 48 mm एवढं आणि वेट जे आहे ते जवळपास 390 ते 445 ग्रॅम एवढं असतं. नेक्स्ट नंबर ऑफ बॉल यूज किती केले जातात, तर जवळजवळ 6 ते 12 नंबर ऑफ बॉल या टेस्टमध्ये यूज केले जातात. हा जो सिलेंडर आहे लॉस एंजेलसचा तर त्याच्यामध्ये हा सिलेंडरची विड्थ जी आहे ती 50 सेंटीमीटर, लेंथ म्हणजे अशी जी लेंथ आहे ती 50 सेंटीमीटर आणि डायमीटर जो आहे तो 70 सेंटीमीटर एवढा असतो आणि MM मध्ये विचारलं तर 500 mm आणि 700 mm असं होईल. नेक्स्ट याच्यामध्ये महत्त्वाचं की याच्यामध्ये सीव कोणती यूज केली जाते, तर याच्यामध्ये पण 12.5 mm आणि 10 mm ही सीव यूज केली जाते मटेरियल सिलेक्ट करण्यासाठी. पण याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा वेगळा जो आहे तो म्हणजे हे 1.7 mm सीव. इतर ज्या अगोदरच्या आपण टेस्ट बघितल्या इम्पॅक्ट टेस्ट वगैरे त्याच्यामध्ये ज्या सीववरून मटेरियल पुन्हा सीव केलं जायचं म्हणजे टेस्ट घेतल्यानंतर तर ती जी सीव होती त्याचं साईज 2.36 mm एवढी होती. पण लॉस एंजेलस ॲब्रॅशन टेस्ट किंवा ॲब्रॅशन टेस्टसाठी जी सीव यूज केली जाते ती 1.7 mm. हा पॉईंट वेगळा आहे लक्षात ठेवण्यासारखा. ॲब्रॅसिव्ह व्हॅल्यू कशी फाइंड आउट केली जाते त्याचा फॉर्म्युला असा आहे, ॲब्रॅसिव्ह व्हॅल्यू इज इक्वल टू वेट ऑफ ॲग्रिगेट पासिंग थ्रू 1.7 mm सीव अपॉन वेट ऑफ सॅम्पल इंटू 100. म्हणजेच काय येणार आहे, जे सॅम्पल याच्यामध्ये ॲब्रॅशन होणार आहे रबिंग ॲक्शन होणार आहे ते सॅम्पल कलेक्ट केलं जातं 1.7 mmच्या सीवरून पास केलं जातं आणि जे मटेरियल त्याच्यातून पास होणार आहे त्याचं वेट ऑफ दॅट मटेरियल विच विल बी पास आणि अपॉन काय येणार आहे वेट ऑफ टोटल वेट ऑफ दॅट सॅम्पल इंटू 100. हा फॉर्म्युला यूज करून ॲब्रॅसिव्ह व्हॅल्यू फाइंड आउट केली जाणार आहे. आता ॲब्रॅसिव्ह व्हॅल्यू जी आहे त्याचं जे लिमिटेशन किंवा किती असली पाहिजे मॅक्झिमम याबद्दल पण माहिती दिलेली आहे याच्यामध्ये. तर हा जो तक्ता आहे याच्यामध्ये बघू शकतो आपण की याच्यामध्ये महत्त्वाचा मला पॉईंट हा वाटतो जो एक्झाम ओरिएंटेड वाटतो तो म्हणजे वेअरिंग सर्फेसेस लाईक रनवे आणि रोडवे.
तर रनवे आणि रोडवेसाठी ॲब्रेशन व्हॅल्यू जी आहे ती मॅक्झिमम 30 असायला पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त नाही पाहिजे. नेक्स्ट CC सरफेस म्हणजे सिमेंट कॉन्क्रीट रोडचा जो सरफेस कोर्स असतो त्याच्यासाठी आणि बिट्युमिनस सरफेस ड्रेसिंगसाठी 35% असणार आहे. आणि हे बाकीचे 50% 40% एवढे WBMसाठी आहेत. अजून काय मुद्दा राहिलेला आहे का याच्यामध्ये? याच्यामध्ये रबिंग ॲक्शन होते. परत बघा, हार्डनेस किंवा अब्रेशन रेजिस्टन्स फाइंड आउट केलं जातं. रबिंग ॲक्शन हे फाइंड आउट केलं जातं. CU यूज केली जाते 12.5 आणि 10 mm आणि पासिंग त्याचं 1.7 mm सीवरून केलं जातं. आणि डन. थँक्यू.